43 वर्षानंतर होत असलेल्या कंगराळे येथील महालक्ष्मी यात्रा ही ऐतिहासिक रूपात बनणार आहे। या यात्रेच्या तयारीसाठी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 15 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून दिले व 5 लाख रुपये स्वतःचे सहाय्य केले। अनुदान वेळेवर मिळाल्याने गावातील मोठे रस्ते आणि इलेक्ट्रिक लाईट, गटर्स, पार्किंगची व्यवस्था, लक्ष्मी गदगेवर बसण्यासाठी भव्य मंडप करण्यात आले। याची पाहणी करण्यासाठी ACP बर्मणी, काकती CPI शिंगे व इतर अधिकारी यासमवेत यात्रा कमिटीचे सदस्य यांनी पाहणी केली। त्रेचाळीस वर्षानंतर 28 तारखेपासून ही महालक्ष्मी यात्रा कंगराळे विकीची होणार आहे आणि यासाठी आम्ही 2 महिन्यापासून या यात्रेसाठी आम्ही तयारी करत आहोत आणि त्यानिमित्तानं या भागाचे आमदार आणि माननीय मंत्री बालविकास कल्याण मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी सुद्धा या गावासाठी जवळजवळ 15 कोटीचा फंड आम्हाला दिलेला आहे आणि त्या निधीतूनच आम्ही शाहूनगर ते कंगराळे असू देत किंवा गावातील प्रमुख रस्ते असू देत, गटार असू देत, जवळजवळ 15 कोटीची कामं आम्ही युद्धपातळीवर तयार करून आम्ही संपवलेली आहेत आणि आता यात्रा उद्यावर असताना सुद्धा आम्ही पूर्ण गाव उत्साहाने यात्रेसाठी तयार आहे आणि मंडप असू देत किंवा इतर आम्ही जवळजवळ 35 लाख रुपये खर्च करून मोठा आम्ही रथ तयार केला आहे। त्याच्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी लक्ष्मी माता विराजमान होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जवळजवळ 18 लाख रुपये खर्च करून एखादा मोठा शामियाना उभा केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे, उद्या सकाळी 5:48 लक्ष्मीदेवीचं अक्षतारोपण होणार आहे आणि त्याच्यानंतर प्रमुख विधी जरूर होणार आहेत आणि अक्षतारोपण झाल्यानंतर लक्ष्मी माता तिथं विराजमान होणार आहे। 1 दिवस विराजमान झाल्यानंतर बुधवारी सकाळी आम्ही 8 ते 8:30च्या दरम्यान आम्ही रथोत्सवाला सुरुवात करणार आहोत। मंडप जिथं घातलाय शामियाना तिथे लोकांची अडचण होणार नाही ना? नाही सर, नाही त्याच्यासाठी आम्ही काय केलं सर, दोन्हीकडून आम्हाला रस्ते आहेत त्यासाठी आम्ही क्यू लाईन केलेली आहे। एक साईड लेडीज आणि एक साईडला जेंट्स अशी म्हणजे कुणालाही म्हणजे त्रास होणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे आणि त्यासाठी पोलिसांचा आम्ही चोख बंदोबस्त केलेला असून आम्ही स्वयंपूर्णपणे बांधतो सुद्धा व्यवस्था केलेली आहे। पार्किंग कुठे कुठे केलं सर? आता सांगायचं म्हणजे पार्किंग जे आम्ही हायवे जो आहे तो सर्व्हिस रस्ता आहे त्याच्यासाठी जिनाबकुलच्या बाजूला जवळ 14 एकरचा आहे, तिथे पण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। तसंच पोद्दारच्या बाजूला इथे इंदालच्या बाजूला आहे तिथे सुद्धा आम्ही JCB लावून स्वच्छ करून तिथे सुद्धा जवळ 2-4 एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। तसंच शाहूनगर मार्गाने येणाऱ्या लोकांना सुद्धा आम्ही म्हणजे जवळ वसुंधरा कराडच्या बाजूला तिथं जे शेतीवाडी आहे त्या शेतीवाड्यामध्ये आम्ही जवळ तिथे आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। बाकी काय अडचणी येणार नाही? आतापर्यंत देवीच्या सहकार्याने आमचं काम सर्व सुखरूप चाललेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा सुखरूप होईल आमची अपेक्षा आहे। ह्या प्रसंगी यात्रा कमिटीने येणाऱ्या भाविकांना आवाहन केले ही यात्रा सुरळीत व्यवस्थित पार पाडावी। कुमुदा TV, ब्युरो न्यूज, कंगराळे।